नमस्कार अमरावती। नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी 16 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारताच अमरावती शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 17 डिसेंबर रोजी फैजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी परिहारपुरा परिसरात हातभट्टी गावठी दारूवर छापा टाकला। या कारवाईत 52,150 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। घरात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून दारू, मोह व इतर साहित्य नष्ट करण्यात आले। दुसरीकडे राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। विजय सुनील चोरगडे, वय वर्ष 25, राहणारा जनता कॉलनी, याच्याकडून देशी दारू व दुचाकी असा एकूण 93,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोन्ही कारवाया शहर गुन्हे शाखा पोलिसांनी केल्या असून नवीन पोलीस आयुक्तांच्या आगमनानंतर कारवाई सत्र अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या कारवाईनंतरही अमरावती शहरातील काही भागात अजूनही खुलेआम गावठी दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याकडून आणखी व्यापक आणि सातत्यपूर्ण धडक कारवाई होणार का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे।